धाराशिव वाशिममध्ये जनआक्रोश मोर्चा, बीड सरपंच हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर, देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा। धाराशिवच्या मोर्चातून आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती का देत नाहीत? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा सवाल। तपास कोणत्या दिशेने सुरू आहे याची माहिती कुटुंबियांना देण्याची मागणी। गृह विभागानं निर्णय घेतलाय, आरोपींवर कारवाई करणार। बीड हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालाय। पंकजा मुंडेंचा आरोप, या प्रकरणी राजकारण न आणता संवेदनशीलतेने हाताळावं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर आम्ही कुठे बदनाम करतोय? परळीचे लोक तुमच्याशिवाय असे वागू शकतात का? सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना सवाल। तर परळीचा पॅटर्नही तुमचाच, सुरेश धस यांचा पलटवार। 2024 मध्ये बीडमध्ये आयोजित महासंस्कृती महोत्सवाचा खर्च 10 लाख आणि सरकारी तिजोरीतून काढले 5 कोटी, सुरेश धस यांचा आरोप। मुन्नी समोर येण्याची मी फार आस्थेनं वाट पाहतोय, मुन्नी घाबरणारी नाही पण समोरही येत नाही, हे दुर्दैव। धसांचा राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्यावर निशाणा? प्रश्न अद्याप अनुत्तरित। ठाके साहेब पाया पडतो, कुणाचेही उचल घेऊन बोलू नका, सुरेश धसांची टीका। तर आमच्या मतांवर जिंकला धस, तुम्हीच आमची उचल फेडा, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद।